खरं म्हणजे ना हे कळतच नाही आहे की अभिजित दिपके हा प्लांटेड प्रायोजित कार्यक्रम आहे त्याचा, हा स्पॉन्सर्ड प्रोग्राम आहे आणि तोही चक्क मोदी शहांचा, विशेषतः शहांचा, भाजपचा आहे. आणि त्याचं पर्पज राहुलला कट टू साईज करणं किंवा शह देणं किंवा तो जे विषय घेणार आहे ते विषय आधीच याच्या माध्यमातून काढून त्यात ते हवा काढून घेऊन ज्यावेळेला राहुल बोलेल नंतर त्यावेळेला हे तर तो अभिजित दिपके बोलला होता परवा, तेच बोलतोय राहुल, काय नवीनच नाही बोलत. आणि नवीन बोलणार कसं आणि काय बोलणार, तेच 4-5 इश्यू जे आहेत, बेकारीचा इश्यू असेल, आता नीटचा इश्यू आहे किंवा परीक्षा पद्धती आहे, स्पर्धा परीक्षा आहेत वगैरे वगैरे, तर ते 4-5 विषय असतो. विद्यार्थी आणि युवक म्हटलं की तेच येणार ना, नाही का. तर त्यामुळे याला त्यांनी पुढे पडून काय घेतलं की ट्रेलरमध्येच पिक्चर संपवायचा. असं होतं काही वेळेला, ट्रेलर इतका हे होतो की पिक्चर फ्लॉप होतो. अरे त्या पिक्चरमध्ये तेच आहे, ते ट्रेलरमध्ये होऊन गेलं सगळं. अनेक वेळा असं होतं, काही लेखक आहेत की ते प्रस्तावना एवढी सुंदर लिहितात की हे प्रस्तावनाकार आहेत, ते पुढे पुस्तक वाचायची गरज वाटत नाही. प्रस्तावनाच वाचली की पुस्तक वाचल्यासारखं होतं. कादंबऱ्यांमध्ये वगैरे भाषा शैली, भाषा सौंदर्याचा भाग असतो, पण नाहीतर असे कंटेंट. आता मी ChatGPTला काही वेळेला देतो ना, असे 25-25, 50-50 पानाची पुस्तकं, त्याची हे किंवा व्हिडिओंची ट्रान्स्क्रिप्ट मग मी आता देतो ChatGPTला. आपल्या त्या ह्याला कुठल्या ॲप रे तुझं ते ट्रान्सलेट करतं ट्रान्स्क्रिप्ट, ते हां हां वेबसाईट आहे. तर आम्ही काय करतो आता, मला समजा ह्याचे राहुल कुलकर्णीचे व्हिडिओ आवडतात किंवा भाऊ तोरसेकरचे व्हिडिओ आहेत, तर खूप मोठे असतात आणि एवढा मोठा व्हिडिओ अर्धा तास ऐकत बसायला वेळ नाही मला. मग मी काय करतो, त्याचं ट्रान्स्क्रिप्ट यांनी आमच्या वेबसाईटवरून तो काढून घेतो. ते ट्रान्स्क्रिप्ट मी याला देतो ChatGPTला आणि सांगतो की हे 1000 ओळी जे आहेत किंवा 2000 ओळी आहेत किंवा हे जी 25-30 मिनिटाचं आहे ते मला 5 मिनिटात करून द्या किंवा 2 मिनिटात करून द्या किंवा 25 ओळीत करून द्या. सारांश मला मिळतो. म्हणजे त्याला जे काय सांगायचं आहे ना, काय ते जादू आहे बाबा हे आहे, ते मला 2-5 मिनिटात मिळतं. आणि मग मी ते पाहतो आणि मग ते पाहिलं की मला मूळ संपूर्ण भाऊची मुलाखत 20-25-30 मिनिटाची म्हणा किंवा राहुलची किंवा रवीश कुमार हे पाहायची गरज वाटत नाही, कारण त्यातला जो एसेन्स आहे, एसेन्स तो मला मिळालेला असतो. हे तर मी आता सर्रासच करतो. अशी बरीचशी पुस्तकं आहेत जी मला वाचायला वेळ नाही. अशी माझ्याकडे 25,000 पुस्तकं आहेत. मराठीतला मी एकमेव लेखक असेल की ज्या 25,000 पुस्तकं असणारे असतील, पण ज्याच्याकडे लायब्ररियन आणि एक वेगळा फ्लॅट केवळ पुस्तकांकरता आहे. आता ही 25,000 पुस्तकं मी दान करतोय कोणाच्या तरी माध्यमातून, पण कारण मला आता तेवढ्याकरता ते पाहिलं जात नाही आता. पण सांगायची गोष्ट अशी आहे की राहुलला हे करणं, हां मी वेगळाच विषय माझा होता तो मुळामध्ये सांगायचा, तिथे होतो मी, भरकटलो नेहमीप्रमाणे. अरे तो अभिजित दिपके, त्याच्या विरुद्ध मी बोलतो कारण तो असा प्लांटेड आहे, प्रायोजित आहे, कोट्यवधी रुपये त्याच्याकरता खर्च करत आहे हे BJP आणि शहांची लॉबी वगैरे वगैरे. त्यामुळे आणि राहुलला तो शह देतो आहे आणि मला ते दिपकेपेक्षा राहुल रिलायबल वाटतो. ते पार्टी आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ऑल इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तो काही करू शकतो, कृती करू शकतो. मोदींना काही नाही म्हटलं तरी निदान थोडं प्रतिकार, तो ठीक आहे, तो मच्छर असेल, पण डाससुद्धा किती मोठ्या लक्षाधीश, अब्जाधीश आणि अगदी अदानी अंबानींना सुद्धा बाकी काही प्रोटेक्शन, झेड सिक्युरिटी दिली तरी डासापासून झेड सिक्युरिटी नसतं ना बाबा. तुम्ही ऐकलेत का कधी की डासापासून झेड सिक्युरिटी? आणि ती सगळी ती काय मलमं असतात, उदबत्ते असतात, काय असतात वगैरे. खरं नाही, डास चावायचं त्याला चालतो. अदानी अंबानीला देखील डास चावत असणार, साप नाही चावणार पण डास चावणार. तर चावण्याचं काम करतो. आणि कधी कधी मच्छर चावल्यामुळे डेंग्यू मलेरिया होतो ना बाबा. तो राजकीय डेंग्यू मलेरिया काही लोकांना झालेला राहुल चावल्यामुळे, राहुल नावाचा मच्छर आपण पाहिलं आहे. नाही लोकसभा निवडणुकीत राहुलमुळे 242वर भाजप गेले, ते पाहिलं ना आपण. तर त्यामुळे त्याचा उपयोग आहे. पण मला स्वतःला असं वाटतं की राहुल हा एक मिनिंगफुल, सबस्टॅन्शियली रेकग्नायझेबल
आणि सायझेबल असा ऑल इंडिया पार्टी आहे, तो जगला पाहिजे, तो राहायला पाहिजे. आणि मोदींची इच्छा आहे की आपला विरोधक राहुल असला पाहिजे. हे राहुलला नल अँड व्हॉइड करण्याकरता त्याने घेतलं. पण अरे त्याचे समर्थक काय आपल्याकडे जातीशी पूर्वी महापुरुष करायचे, आता का पुरुष देखील निगडीत करायला लागले. परवा तो मातंग समाजाचा आहे, मला काय त्याच्या जातीशी देणं घेणं नव्हतं. मला कुणीतरी सांगितलं तो दलित आहे. मी म्हटलं चांगलं आहे, शहा हुशार आहेत, त्याला माहिती आहे की आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घ्यायचं असेल नाव आणि ही चळवळ पुढे न्यायची असेल राहुलला शह देण्याकरता, राहुल पण संविधान हातात घेतो ना. कॉपी बघा ना, कुठे कुठे शह देतोय बघा. कॉक्रोच अभिजित दिपके हातामध्ये संविधान घेतो, ही कॉपी आहे राहुलची. म्हणजे राहुलचा तो जो मुद्दा आहे संविधान घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन सारखं हे करायचा, तो यांनी उचलला आणि थोडासा त्याचं एक खरं ओरिजिनली तो आहे, हा डुप्लिकेट आहे. आणि याच्या डुप्लिकेटमुळे ओरिजिनल जरा थोडंसं हे झालं. अरे तो कॉक्रोच पण घेतो यार हातामध्ये संविधानाचा. तो दलित आहे, ठीक आहे ना, दलित आहे तर एक मोठा वर्ग आहे आज एज्युकेशनमध्ये, याच्यामध्ये प्रभावी वर्ग आहे, चांगलं केलं त्याने. पण तो दलित म्हणजे मातंग आहे. हा मुद्दा मातंग समाजाच्या काही चुकीच्या दिशाभूल झालेल्या मुलांनी इतका हॅमर करायचा प्रयत्न चालवला आहे. सोशल मीडियावर मी काही पोस्ट पाहिल्या की आम्हा मातंग समाजाच्या तरुणांना अभिमान आहे की अभिजित दिपके हा आमचा आहे. तर तुम्ही त्याची वाट लावताय. म्हणजे एकीकडे जाती म्हणजे जनगणनेमध्ये जातीनिहाय पोटजातीनिहाय वर्गीकरण करू नका, उपजाती वर्गीकरण करू नका म्हणून आंदोलन करताय. तुम्ही करताय ना, मग तुम्ही त्याची जात काय आहे नेमकी ते सांगून काय साधलं नाही, व्हॉट एव्हर इट इज. पण आता इकडे आपण काल जी कोटाला सभा झाली राहुल गांधीची, तर राहुल गांधींनी काल जी कोटाला सभा घेतली, कॉक्रोचच्या सभेच्या तुलनेमध्ये तर ती मला वाटतं कॉक्रोचला हजारो लोक येतात, ह्याला काल कोटामध्ये लाखभर लोक होते. हो हो, ती सभा मी पाहिली, पूर्ण ऐकली. मी इव्हन त्याचं ट्रान्स्क्रिप्ट करून घेऊन माझ्याकडे ट्रान्स्क्रिप्ट ठेवलं आणि ते वाचलं देखील परत की राहुल काय बोलला. खूप इम्प्रेसिव्ह झाली, खूप छान रीतीने तो बोलला, मुद्दे चांगले मांडले. आणि कसं आहे की राहुलला एक व्यक्तिमत्व आहे. हा अभिजित दिपके आहे ना, हा भुरटा खुरटा, हां उपरा, हां आता हे बाहेरून आणलेलं एक कोणीतरी झंगडभंगड असं काहीतरी विचित्र असं झिंग्या वाटतो तो. त्याला काय असं ना व्यक्तिमत्व आहे, ना काही ऑरा आहे, ना काही असं प्रेझेंटेबल हे आहे. तो बोलतो पण तसंच थर्ड क्लास, म्हणजे काय वक्तृत्व नाही आहे त्याला, काहीतरी भरकटलेला एक हे वाटतो. तर त्यामुळे मुळामध्ये तो फेल होणार आहे हे मला माहिती होतं, पण असलंच काहीतरी. आता जर भाजपला हे करायचं होतं, तुम्ही ते राजू परुळेकरांचे व्हिडिओ पाहिले का नाही या कॉक्रोचबद्दलचे? बघा, मी लिंक पण दिले होते गेल्या वेळेला तुम्हाला. त्यांनी त्या कॉक्रोचचे ना असे एक 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 डिसेक्श हे करून टाकलं आहे, पार पोस्टमार्टम करून टाकलं आहे की हे कसं भाजपने हे केलं आहे आणि कसं भाजपचंच याच्यामागे शेडे. ठीक आहे, भाजपचा असो आहे, ठीक आहे, मला मान्य. पण काल राहुल गांधींनी जे भाषण केलं ते अप्रतिम होतं. कॉक्रोचने आधीच ते विषय उचलून त्याची हवा काढायचा प्रयत्न केला होता, पण तेच विषय राहुलने ज्या पद्धतीने मांडले ॲप्रिशिएट करण्यासारखं होतं. काल कॉक्रोच हा विषय त्यांनी संपवला आणि लोकांना दाखवून दिलं की राहुल गांधी आहे आणि ते कॉक्रोच आहे. त्याची लायकी तीच आहे, ते झुरळच आहे, त्याच्या पलीकडे त्याचं हे नाही. आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की 20 तारखेला त्या आपल्या प्रधानच्या राजीनाम्याकरता हा हे करतोय ना, काही होणार नाही. धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणंच शक्य नाही आहे, द्यायचंच नाही आहे आणि दिला जाणार नाही. कुणाकुणाचे राजीनामा घेतील मोदी?
आत्ताच मी एक हे वाचलं की धर्मेंद्र प्रधानांप्रमाणे ज्यांचा राजीनामा मागता येईल असे 12 मंत्री, आणि ते 12 मंत्री त्यांच्या खात्यातले 12 अपयश घनघोर, त्यात निर्मला सीतारामनपासून सगळे, अरे गृहमंत्री पण आहेत, गृहमंत्री अमित शहाचा राजीनामा मणिपूर संदर्भात घ्या म्हणून म्हटलंय त्यांनी, असा एकही मंत्री, संरक्षण मंत्र्यांचे पण घेतलेत की चीन पुढे हातवल, तर म्हणजे जवळजवळ सगळ्यांचेच. आणि शेवटी तर त्यांनी म्हटले की या सगळ्याची फायनल जबाबदारी मोदींवर. म्हणजे ते जे कॉक्रोच म्हणाला की धर्मेंद्र प्रधान नसेल तर मग मोदींनीच जावं, तेव्हाच त्याला कानफाडात बसली ती. RSS वाल्यांनी तुला ब्रीफ काय दिली होती, धर्मेंद्र प्रधान विरुद्ध बोल, थोडंसं लोकांच्या मधली हवा काढ, आम्ही काय करत नाही आहे त्याच्याबरोबर, तुझ्या मागणीवरून करणार नाही आहे हेही माहिती आहे, नंतर तुझं आंदोलन असं फुटकळ स्वरूपामध्ये किरकोळ काय करायचं ते कर, हळूहळू संपणार. तर मला तर ह्या 20 तारखेला तो जे दिल्लीत करणार आहे ना, मला असं वाटतं की द एंड. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होणंच की नाही, अजिबात नाही. तो मी सांगितलं ना तुम्हाला, तो गेला तर तो ओरिसात मुख्यमंत्री म्हणून जाणार, त्याशिवाय होणार नाही. काही पुनर्रचना झाली वगैरे, आता तर मोदी हट्टी आहेत, शहा हट्टी आहेत, ते वाटेल ते करणार. नीटची परीक्षा आता घेऊन दाखवतील ना ते, मिलिटरी लावली आहे तरी. आणि दुसरी गोष्ट, समजा कुठे काही बारीक किरकोळ झालं ना तरी तुम्हाला पत्ता लागणार नाही, त्याची वाच्यता होऊ देणार नाही. त्याने ते काय काय बंद केलं रे त्यांनी, कुठलं केलं, इंस्टाग्राम नाही, काय बंद केलं, हां टेलिग्राम बंद केलं. अरे उद्या सोशल मीडियावर ही बातमी येणार नाही, समजा काय कुठे गडबड झाली बारीकशी, याची व्यवस्था ते करू शकतात आणि करणार. आणि जे कोणी ते फुटला असं म्हणतील ना, त्यांची अकाउंट जप्त नाही होणार, जेलमध्ये जाणार ते. आत्ता सांगतो तुम्हाला, तुम्ही नीटचा पेपर पुन्हा फुटला असं वाक्य टाकलं रे टाकलं की तुम्ही जेल डायरेक्ट. तर त्यामुळे आता 20 तारखेला जे आंदोलन करील तर तो तिथे बसणार की त्याला उचलणार, आणि त्याला आता इलाजच नाही ना. तो आता जाहीर करून बसलाय की आम्ही बेमुदत आंदोलन करू, मग ठिया मांडू. अरे आधीची जी कृषी आंदोलनं म्हणा किंवा शाहीन बाग वगैरे, हे प्लॅनिंगमध्ये होतं, त्यांना बसू द्यायचं होतं, त्याच्यातून काही साध्य करायचं होतं, त्यांच्यातून हिंदू मुस्लिम वाद आणि दुसरेही पंजाबमध्ये काही इश्यू त्यांना पेटवायचे होते, म्हणून त्यांना बसू दिलं. ठरवलं की 24 तास 24 मिनिटात. बघ ना, तिकडे एवढं बंगालमध्ये कालपर्यंत दहशत होती ममताची, कुत्र्यासारखे मार खात आहेत, कुत्र्यासारखे मार खात आहेत सगळे, म्हणजे धरून धरून धोपटत आहेत, खासदारांवर अंडी फेकत आहेत. हां, तुझी काय अवस्था आहे, तुला काल एक थोबाडीत बसली, उद्या तुझं पोलीस प्रोटेक्शन आणि हे ते काढलं तर कुत्र्यासारखा बडवतील तुला, त्याच्याही पेक्षा पोलीसच तुला उचलतील. आता तुला हौतात्म्याशिवाय पर्याय नाही आहे, आणि हौतात्म्य तुला अटक झाली तरच मिळणार आहे. म्हणजे निदान तुझे कॉक्रोच जे इतर आहेत ते प्या प्या करतील आणि तुझ्या मागे उभे राहिलेल्या लोकांना तरी बोलायला काहीतरी होईल. सोनम वांगचूक 20 तारखेला तिथे जर असेल तर त्यालाही उचलायला कमी करणार नाही, ठेवतील आतमध्ये 4-6 महिने, याला पण ठेवू शकतात, ह्याला लोक विसरेपर्यंत आत ठेवू शकतात. आणि हा विषय तात्पुरता होता, टेम्पररी हे आणलेलं पिल्लू होतं, कॉक्रोच होतं, या झुरळाला थोडं इकडे इकडे वावरू दिलं. आता त्याचा एंड ठरलेला 20 तारखेला. 21 तारखेला बोलूया ना आपण काय झालं त्याच्यावर. माझं प्रेडिक्शन आहे का, 20 तारखेला याला उचलणार, यालाही तेच हवं आहे, कारण नाहीतर त्याशिवाय त्याला हुतात्म्य मिळणार नाही आणि त्याची चळवळ संपणार. राहुलची चळवळ नाही आहे, नुसतं आंदोलन नाही आहे, राहुल हा एक राजकीय संघटनेचा पक्षाचा प्रमुख आहे आणि तो मोदी विरोधाचा देशातला एकमेवाद्वितीय चेहरा आहे. तो सर्व्हाइव्ह होणार, रिव्हाइव्ह देखील होऊ शकतो, वेगळा विषय, वेगळा व्हिडिओ. धन्यवाद.